असं नसतं वा. वसई विरार महानगरपालिका येथे मान्य स्थायी समिती सभापती साठी निवडणूक जी आहे ती आज पार पाडलेली आहे. यामध्ये एकूण आम्हाला 2 नामनिर्देशन पत्र जे होते ते प्राप्त झालेले होते आणि 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये श्री निलेश चौधरी यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने श्री प्रवीण चिन्या शेट्टी यांचे बिनविरोध निवड इथे स्थायी समिती सभापती म्हणून झालेली आहे. एकूण किती सदस्य संख्या होती आणि कशा पद्धतीने ही निवडणूक झाली? एकूण 16 सदस्य संख्या होती आणि आपण 12 वाजता निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात केली. सुरुवातीला जे नामनिर्देशन पत्र होते त्यांची स्क्रुटनी करून जे पात्र आहे ते घोषित केले आणि त्यानंतर 15 मिनिटांची कालावधी दिली होती. त्या 15 मिनिटांमध्ये श्री निलेश चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड इथे मान्य स्थायी सभापती म्हणून चिन्मय शेट्टीजी यांची झालेली आहे. किती वर्षाचा कालावधी? 1 वर्षाचा कालावधीसाठीचा हा निवडणूक होती. तर पहिल्या वर्षासाठी ही निवडणूक पार पाडलेली आहे. आर्थिक साहाय्याने जनतेचा विश्वास आमच्याकडे आलेला आहे आणि तो आमच्यावरती जो दाखवलेला आहे तो आम्हाला आता पार पाडायचा आहे. आज मी या प्रसंगी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, क्षितिजजी ठाकूर, राजेशजी पाटील, महापौर अजीवजी पाटील आहेत, उपमहापौर मार्शलजी आहेत, आमचे जे वरिष्ठ नेते जानकर साहेब आहेत म्हणा, सभागृह नेते प्रफुल्ल साने आहेत, जितूबाई आहेत, पंकज ठाकूर आहेत, उमेश नाईक आहेत, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो आता मला पार पाडायचा आहे. त्यांनी विश्वास दाखवला आहे, आता त्या विश्वासाचं, त्या संधीचं सोनं कसं करायचं याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तो या वसईच्या जनतेला विश्वासात घेऊन, या वसईच्या नागरिकांना, या समचे आता आम्ही 115 नगरसेवक आहोत. निवडणूक लढलो आम्ही एकमेकांच्या विरोधात, पण आता आम्ही 115 जण एकत्रितपणे आम्ही काम करणार आहोत. पालिकेचं आता बजेट तुमच्याकडे असणार आहे, कसं काय बजेटमध्ये असणार आहे, नागरिकांसाठी काय खास? 5-5.5 वर्षानंतर लोकप्रतिनिधी बसतात. आर्थिक घडी इकडे विस्कटलेली दिसते, ती आर्थिक घडीला शिस्त कशी आणायची आहे, त्या शिस्तीमधनं जे लिमिटेड आता फंड्स अवेलेबल आहेत त्याच्यातून या वसईचं डेव्हलपमेंट कशी करायची आहे, कारण आमचा अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट. त्या डेव्हलपमेंट कसं करायचं हा आमचा प्रमुख हेतू राहील. त्याच्यासाठी आम्ही विविध जाणकार आहेत, फक्त नगरसेवक नाही, वसईचे नागरिक आहेत ज्यांना वसईची जाण आहे त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन आम्ही सगळं पुढे नेणार. तुम्ही आता म्हटलं लिमिटेड फंड्स आहेत, तर उत्पन्न वाढीसाठी कशा करणार ना. आता आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी आढावा हे करतो. आम्ही मागच्या जे आमचे सहकारी होते, महापौर होते, बाकी सहकारी नगरसेवक होते, या लोकांनी डेव्हलपमेंट करूनसुद्धा काही फंड्स आम्ही FD म्हणून ठेवले होते, त्या वापरल्या गेल्या, त्या गोष्टी वेगळी, त्याचं पण सगळं होईलच पुढे मागे. पण काम करत असताना आम्ही फंड्स पण गोळा केले, फंड्स रिझर्व पण ठेवले मोठ्या कामासाठी. तर असंच पुढे पण आम्ही काम करत राहणार आहोत. आनंद आहे, होणार होती, बिनविरोध झाली याच्यात आणि शुभेच्छा. एक सिनियर नगरपालिकेपासून चांगलं काम करणारे, महानगरपालिकेत चांगलं काम केलं, महापौर पदावर बसले, आज स्टँडिंग सारख्या महत्त्वाच्या कमिटीवर आणि योग्य प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे मला. आम्ही जे कोण उभे केलेले, महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग असतील, सभागृह नेता असतील, प्रफुल्ल साने, सगळे एकापेक्षा एक सरस आणि मेरिटवर आहेत सगळे. म्हणजे त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, ह्याच्यापेक्षा न्याय कशी देतील, लोकांबरोबर कसे राहतात, सगळ्या नगरसेवकांना कसं घेऊन जातात, कार्यकर्त्यांना कसं घेऊन जातात, ह्याच्याकडे आवर्जून बघितलं गेलं. आणि त्याचमुळे या सगळ्यांना संधी मिळाली आहे किंवा पुढे जी मिळणार आहे ते पण तुम्ही बघतील का योग्य व्यक्ती योग्य पदावर बसेल आणि मेरिटवरच बसेल. मग ती कोणत्या पक्षाची आहे ह्याच्याकडे पण आम्ही बघणार नाही.